हॅलो हॅलो Yes, ma'am. Yes, ma'am. आवाज क्लिअर येतोय ना? Yes, ma'am. Okay. Last time we have discussed the thiokol. Is it correct? Kenny. Hello? 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 Roll Yes, number ma'am. 8. Roll number 8. Yes, ma'am. Why are you not sending videos? ऋतुजा माने. मॅम ऍक्च्युली आमच्या घरात काय नाही? मॅम आमच्या घरी लग्नाचे प्रिपरेशन आहेत, मग त्यामुळे थोडस टाइमचं हे होतंय प्रॉब्लेम. कोणाचं लग्न? मॅनेजमेंट. काकांचं लग्न आहे. काकांचं लग्न आहे. श्रुती. Yes, ma'am. Why are you not sending videos? ऋतुजा माने. ऋतुजा. Yes, ma'am. अगर आणि का व्हिडिओ सेंड करत नाही? एवढी हुशार आहेस ना तू? मॅडम आजारी होते जरा, त्यामुळे नाही बनवला. किती वेळ लागतंय ग? 5 मिनिटाचं काम आहे ना ग, फक्त 5 मिनिट लागतील त्याला. संग्राम. हॅलो. Yes, ma'am. बनव की व्हिडिओ. हा? हो, ma'am. आज पाठवतो. अरे एवढा आवाज भारदस्तय, सगळं व्यवस्थित बोलतो आणि व्हिडिओ बनवायला किती लागते? एक दोन बनवायचे, एखादा फेल गेला तर दुसरा तरी व्यवस्थित येईल ना. कुलकर्णी. वैष्णवी कुलकर्णी. Hello. Yes, ma'am. Why are you not preparing the video? Have you any problem? हा? बनवते. अरे बनवा ना, किती सोपं काम आहे. अवघड गोष्टी करता एवढे 71 पैकी 69 पर्यंत रोज हजर राहताय लेक्चरला आणि साध्या गोष्टीसाठी उगीच मी रागवून घेणार करे कोणाचं तुमच्यासाठी? हा, फक्त एक व्हिडिओ आलाय माहितीये का? मी कसा सेंड करणार सांगा? दुसऱ्यांचे मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवते. दुसऱ्या सीसीनी 20 व्हिडिओ पाठवले. मला माहितीये तुम्ही हुशार आहात, तुम्हाला टाइम मिळत नाही वगैरे वगैरे वगैरे, पण तेवढ्या सगळ्यातून थोडासा टायमिंग काढायचा असतोय. किती हार्डली एक अर्धा तास जाईल मी म्हणते. जाऊ दे ना, अर्धा तास गेला तर. एक 10-15 जणांनी पाठवले असते तर मी काहीच बोलले नसते, पण कुणीच नाही पाठवलं म्हणजे चुकीच येणार आहे. बघा, कुणाला असं वाटत असेल पाठवावं तर पाठवा. चव्हाण. रितेश. Yes, ma'am. अथर्व देशपांडे. Yes, ma'am. अरे पाठवा ना व्हिडिओ. उगीच कशासाठी छोट्या छोट्या गोष्टीसाठी हे करायला होतं की नाही, पाठीमागे लागायचं. हा, पाठवून द्या. बघा आज किती वाजता पाठवणार सांगा बरं मला, टायमिंग द्या. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाठवणार? 7 वाजेपर्यंत? हॅलो 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 आवाज पोहोचतोय का? Yes, Yes, ma'am. हा, ठीक आहे. बरं पाठवा संध्याकाळी. बघू आता कोण कोण पाठवतंय. किती एका मिनिटाचाच आहे ना रे, का 2 मिनिटाचा आहे? ठीक आहे. बघा अगोदर वाचून बघा, त्याच्यावरती आपण टेलिग्रामला माहिती पाठवली आहे. ती माहिती वाचून बघून मग त्याच्याशी रिलेटेड तयार करायचं. स्टार्ट अवर लेक्चर. कोणता पॉइंट चालला होता आपला लास्ट टाइम? आणि थिओकॉल. थायोकॉल. ओके. तुम्हाला बलून माहित आहेत का? बलून, फुगा माहित नाही असं कोण आहे का? बलूनचा रबर माहित आहे? बलूनचा रबर कसा असतो माहित आहे? बलून कशाचे, फुगे कशाचे बनलेले असतात? प्लास्टिकचे? रबराचे. तो रबर म्हणजेच थायोकॉल असतो. तो रबर म्हणजेच काय असतं?
तो कशाचा रबर असतो? थायोकॉलचा रबर असतो. तो रबर हा थायोकॉलचा असतो. आपण त्याच्यामध्ये हवा भरली तर बाहेर जाते का रे निघून? आपण जर नाही घालवली तर नाही. म्हणून इथं तिसरा पॉइंट आलेला आहे, लो परमेबिलिटी टू दी गॅसेस. म्हणजे आतला गॅस बाहेर जाणार नाही, बाहेरचा गॅस आत येणार नाही, अशी रबरची प्रॉपर्टीज असते. हा असतानाच चांगल्या प्रकारचा क्वालिटीचा रबर तयार होतोय, त्यामुळे त्याला व्हल्कनायझेशन करावं लागत नाही. त्याला व्हल्कनायझेशन करावं लागत नाही. आर यू गेटिंग? Yes, आर यू ma'am. गेटिंग? हा. त्यानंतर त्याचा फ्युएल ऑइलचा किंवा लुब्रिकंटचा, केमिकलचा त्याच्यावरती इफेक्ट होत नसतो. तो स्वेलिंगला विरोध करतो, म्हणजे तो स्वतः फुगत नाही. स्वतः फुगत नाही म्हणजे त्याच्यावरती पाणी टाकलं तर ते पाणी शोषून घेतो का रे फुगा? पाणी भरलं आपण फुग्यामध्ये नाही. नाही, म्हणजेच काय? रेजिस्टंट टू स्वेल. पाणी ऍब्सॉर्ब करून घेत नाही, म्हणजेच तो रेजिस्टंट टू स्वेल आहे. ह्या प्रॉपर्टी कळाल्या? सांगा बरं एखादी दुसऱ्या प्रॉपर्टी. रेजिस्टंट टू स्वेलिंग, लो परमिएबिलिटी टू दी गॅसेस, नॉट अटॅक बाय एनी केमिकल, इट इज कॅनॉट बी व्हल्कनाइज्ड. त्याचं व्हल्कनायझेशन करता येत नाही किंवा करायची गरज लागत नाही. पहिल्या टाईपचा जो रबर होता की नाही याच्या अगोदरचा, त्याचं व्हल्कनायझेशन करावं लागत होतं. काय नाव होतं त्या रबरचं? बोनायस. ओके. ऍप्लिकेशन बघा. फॅब्रिक कोटेड विथ थायोकॉल कॅन बी युज्ड फॉर बलून, लाईट पार्ट, जॅकेट बनवण्यासाठी. लाईट पार्ट म्हणजे ज्याचं वजन हलकं असतं असे पार्ट बनवण्यासाठी. इट इज युज्ड ॲज ए सॉलिड प्रोपिलंट फ्युएल फॉर दी रॉकेट मोटार्स. रॉकेट मध्ये त्याचा यूज केला जात असतो. फक्त आपण असं म्हणणार इट इज युज्ड फॉर रॉकेट मोटार्स. रॉकेटच्या मोटरसाठी त्याचा मोटार बनवण्यासाठी त्याचा यूज केला जातो. इट इज युज्ड फॉर सील देण्यासाठी. त्यानंतर गॅस्केट मध्ये वापरला जातो, केबलच्या कोटिंग साठी वापरला जातो, ऑइल टँकचं लाइनिंग बनवण्यासाठी वापरला जातो. समजलं का सर्वांना? गॅसकेट्स काय? गॅस्केट असतात रे, तुम्ही ह्याच्या नेटवरती टाकून बघा गॅस्केट येतात. गॅस्केट्स येतात, स्टोअर करण्यासाठी वापरले जात असतात. ओके. त्याचं एक एक्झाम्पल सांगते मी गॅस्केटचं. तुम्हाला पिलोज माहित आहेत का? उषा हवा भरली जाते बघा त्याच्यामध्ये, आणि नको आहे तेव्हा सोडून दिली जाते. डू यू नो इट? Yes, ma'am. उषा माहित आहेत का? उषा डोक्याखाली आपण झोपताना घेत होते. Yes. हा ते. तर ते गॅस्केट्स वगैरे बनवण्यासाठी त्याचा यूज केला जात असतो. राईट करता का प्रॉपर्टी? मी सांगते तेवढंच लिहा फक्त. प्रॉपर्टीज हेडिंग टाका. मेन हेडिंग आहे तुमच्याकडे थायोकॉल म्हणून दिलेलं. हॅलो आहे. हा आहे हेडिंग. हा ओके. प्रॉपर्टीज नंबर 1, रेजिस्टन्स टू स्वेलिंग. प्रॉपर्टी नंबर 1, रेजिस्टन्स टू स्वेलिंग, म्हणजे पाण्यामध्ये टाकलं तरी पाणी शोषून घेत नाही आणि फुगत नाही, त्याला रेजिस्टन्स टू स्वेलिंग असं म्हणायचं. नेक्स्ट लाईन नंबर 2, resistant to the chemical. Number 3, low permeability to gas. Number 4, cannot be vulcanized.
cannot be vulcanized. फल्कनायझेशनच्या तिथं एक वाक्य लिहून घ्या रे. फल्कनायझेशन मुळे रबर हार्ड होत असतो, म्हणजे टायर सारखा हार्ड होत असतो. कारण एकदा एमसीक्यू विचारलेला आहे, मगाशी मी एमसीक्यू वाचताना माझ्या लक्षात आलं. दिली. फल्कनायझेशन कन्व्हर्टेड दी रबर इनटू हार्ड. काय म्हणला तुम्ही? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येते का रे? Yes, ma'am. हा, लिहिलं का? फल्कनायझेशन कन्व्हर्टेड रबर इनटू हार्ड रबर. फल्कनायझेशन मुळे रबरचं रूपांतर हार्ड रबर मध्ये होत असतं. आणि ऍप्लिकेशन मध्ये हे ऍप्लिकेशन जेवढे दिसतात ना तेवढे सगळे लिहा. नंबर 1 लिहा, मी सांगते ते. नंबर 1, इट इज युज्ड फॉर फॉर्मेशन ऑफ balloon comma light part LIGST light part and jackets JACKETS jackets. Number 2, it is used in rocket motors. Number 3, it is used for seals, 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 gasket, cable covering, oil tank lining. ओके, मला एक उत्तर सांगा. लिहून झालं का तुमचं? Yes, ma'am. हा, हे एक्झाम्पल ऍडिशन पॉलिमरायझेशनचं आहे का कंडेन्सेशनचं आहे? इथं कुठल्या टाईपचं पॉलिमरायझेशन होतंय? Condensation polymerization. कंडेन्सेशन. तिथे कुठेतरी हेडिंगच्या तिथं नाव कुठेतरी लिहा, कारण एमसीक्यू पडण्याची शक्यता आहे. Thiokol is formed by condensation polymerization. आणि इथं GRS और BUNS इथं आहे का? हे बराच वेळेस विचारलेले गेलेले एमसीक्यूज आहे बघा. GRS BUNS इज इट? हे कुठल्या पॉलिमरायझेशनचं आहे? कुठल्या पॉलिमरायझेशन आहे हे? Addition. ऍडिशन पॉलिमरायझेशन मधला कोपॉलिमरायझेशन आहे हे. कोपॉलिमरायझेशन म्हणजे जर एकच प्रकारचा मोनोमर असला असता तर त्याला होमोपॉलिमरायझेशन असं म्हणायचं असतं. इथं हे ऍडिशन पॉलिमरायझेशन आहे, पण हे दोन्ही मोनोमर वेगवेगळे आहेत. हा मोनोमर वेगळा आहे, हा मोनोमर वेगळा आहे. ऍडिशन पॉलिमरायझेशनच आहे, पण कोपॉलिमरायझेशन आहे. म्हणून इथे एक वाक्य लिहा, इथं जागा कुठेतरी असेल. GRS ही नावं तुम्हाला पहिलं हे लांब नाव आहे ना, हे कुणीच विचारणार नाही, शॉर्टचीच नाव विचारतात तुम्हाला. GRS और BUNS is formed by addition polymerization into bracket copolymerization
पॉलिमरायझेशन, कोपॉलिमरायझेशन. ओके. नॅचरल रबर आणि सिंथेटिक रबर मधला डिफरन्स लिहायचा. मी सांगते, अगोदर ऐका. इट इज ऑब्टेन फ्रॉम द रबर ट्री. सिंथेटिक पॉलिमर, सिंथेटिक रबरला म्हणायचं इट इज प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी. हे कशा कुठे बनवलं जातं? लॅबोरेटरी मध्ये बनवलं जातं. आणि हा नॅचरल पॉलिमर हा प्लांट पासून मिळवला जातो. इथं म्हणायचं इट कम इन 2 व्हरायटीज, सिस पॉलिआयसोपिरिन आणि ट्रान्स पॉलिआयसोपिरिन. का बरं रे ह्याचे 2 टाईप पडले? सिस आणि ट्रान्स मी तुम्हाला हे दाखवते. आपण मगाशी कालच्या लेक्चरला शिकलो होतो. हा, हे बघा इथं जर सिस फॉर्म कधी तयार होत असतो, इथं दिलेला आहे बघा. Polyisopirin in natural rubber is a cis form because same group are present on the same side of double bond. जर सेम ग्रुप सेम साइडच्या डबल बॉन्डला असतील तर तो सिस आयसोपिरिन असतो. आपण तिथे डिफरन्स मध्ये लिहिणार आहोत. आयसोपिरिन इज अ मोनोमर ऑफ नॅचरल रबर. आणि सिंथेटिक रबर मध्ये लिहिणार आहोत. सिंथेटिक रबर हॅव डिफरंट टाइप ऑफ मोनोमर. सिंथेटिक रबरला किती पण मोनोमर असतील, पण ह्याला कुठला मोनोमर असतो? फक्त आयसोपिरिन एवढाच असतो मोनोमर. ओके. फॉर इम्प्रुव्हमेंट इन फिजिकल, केमिकल अँड मेकॅनिकल प्रॉपर्टीज फल्कनायझेशन शुड बी कॅरिड आउट. फिजिकल, केमिकल आणि मेकॅनिकल प्रॉपर्टी इम्प्रूव्ह होण्यासाठी फल्कनायझेशन करावंच लागतं. आणि polymerization is carried out externally. Vulcanization not required. Vulcanization is not required. It contain high crack spread resistance but lower ozone resistance. ह्याच्याकडे ओझोन रेजिस्टंट आहे. नंतर वेदरिंग ऑकर फास्टर. वेदरिंग म्हणजे वातावरणातला चेंज झाला की हा पण नॅचरल रबर चेंज होत असतो. हा वेदरला रेजिस्ट करत असतो. लो लोड बिअरिंग कॅपॅसिटी, याची हाय लोड बिअरिंग कॅपॅसिटी असते. झालेलं आहे. हे शेवटच्या 3 ला काय प्रॉब्लेम आहे का? हॅलो हॅलो. हा, 3 नंबरचा पॉइंट काय सांगतो सांगा बरं बघू. फल्कनायझेशन का, फक्त आपण एवढंच लिहायचंय. फल्कनायझेशन इज रिक्वायर्ड, फल्कनायझेशन इज नॉट रिक्वायर्ड. इथं काय लिहिणार आहे? लो ओझोन रेजिस्टंट, इथं लिहायचं हाय ओझोन रेजिस्टंट. वेदरिंग ऑकर फास्टर, हाय रेजिस्टंट वेदरिंग. वेदरिंग म्हणजे वातावरण बदललं की चेंज होणं, त्याला वेदरिंग ऑकर फास्टर असं म्हणायचं. आणि लो लोड बिअरिंग कॅपॅसिटी म्हणजे टेन्साइल स्ट्रेंथ कमी असते, त्याची टेन्साइल स्ट्रेंथ जास्त असते. आपल्याकडे अजून 10-15 डिफरन्सचे पॉइंट आहेत, पण आपण लिहिणार नाही, आपल्याला येतात ते. रिव्हिटिंग 2 पार्ट करा, मी सांगते त्याप्रमाणे राईट करायला चालू करा. 2 पार्ट पडा, इथं कसे पार्ट केलेले आहेत तसे. इज इट केले का 2 पार्ट? हा, पहिल्या पार्ट ओके. पहिल्या पार्ट मध्ये लिहा नॅचरल रबर, दुसऱ्या पार्ट मध्ये लिहा सिंथेटिक रबर. एक नंबरचा पॉइंट लिहा. इट इज ऑब्टेन फ्रॉम रबर ट्री. इट इज ऑब्टेन फ्रॉम रबर ट्री. पुढच्या कॉल सिंथेटिक मध्ये लिहा इट इज प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी.
It is prepared in laboratory or lab. It is prepared in laboratory. दुसरा पॉइंटला लिहायचं होत नसेल तर सांगा. दुसरा पॉइंटला isopirin is monomer of natural rubber. Isopirin, ISOPRIN. Isopirin is monomer of natural rubber. Isopirin is a monomer of natural rubber. Okay. मॅडम. हा, नंबर 2 सिंथेटिक रबरच्या खाली लिहा. Synthetic rubber having different type of monomer. Different type of monomer. Number 3. Number 3. Vulcanization is required. Vulcanization इथं स्पेलिंग आहे बघा. Vulcanization is required. सिंथेटिक रबरच्या खाली लिहा. Vulcanization is not required. Vulcanization is not required. Vulcanization is not required. 4 नंबरचा पॉइंट लिहा. Resistant to ozone, low resistant to ozone, low resistant to the ozone. दुसऱ्या साइडला लिहा high resistant to the ozone. High resistance to the ozone. झालं. त्याचे 5 नंबर आणि 6 नंबर आहे असंच लिहून घ्या. 5 नंबर आणि 6 नंबरचा पॉइंट आहे असाच लिहून घ्या. वेदरिंग ऑकर फास्टर, इथं हाय रेजिस्टंट टू दी वेदरिंग, लो लोड बिअरिंग कॅपॅसिटी, हाय लोड बिअरिंग कॅपॅसिटी, हाय लोड बिअरिंग कॅपॅसिटी. मॅडम 6 पॉइंट काय? लोड. 6वा पॉइंट लो लोड बिअरिंग कॅपॅसिटी आणि सिंथेटिक मध्ये लिहा हाय लोड बिअरिंग कॅपॅसिटी. लो लोड बिअरिंग कॅपॅसिटी. दुसरं समोर सिंथेटिकला लिहा हाय लोड बिअरिंग कॅपॅसिटी. हाय लोड बिअरिंग कॅपॅसिटी. Okay. Last point of this chapter is biodegradable polymer. शेवटचा पॉइंट आहे या चॅप्टर मधला बायोडिग्रेडेबल पॉलिमर. Biodegradable polymer. What is mean by degradation? What is mean by degradation? Ah? Decomposition. हा बोला. डिकम्पोजिशन होणं त्याला बायोडिग्रेडेशन असं म्हणायचं. जनरली आपण असं समजतो की प्लास्टिक किंवा रबर किंवा पॉलिमर हा बायोडिग्रेडेबल नाही, पण ऍक्च्युअल अलीकडं अशी डिस्कवरी झालेली आहे की जे पॉलिमर आहेत ते पॉलिमर बायोडिग्रेडेबल आहेत. बायोडिग्रेडेबल आहेत पॉलिमर. तर त्याच्यातली काही एक्झाम्पल आपल्या फक्त सिलेबसला आहेत. ओके, लक्ष द्या.
कोण डिग्रेडेशन करत असतंय रे? काय कुठलं पण मटेरियल असू द्या, त्याचं डिग्रेडेशन कोण करत असतंय? बॅक्टेरिया. बॅक्टेरिया, फंगस, अल्गी. हा, तर त्याला बॅक्टेरिया, फंगस, अल्गी हे डिग्रेडेशन करत असतं. तर हे पहिलं सेंटेन्स वाचून तुम्हाला काय कळालं बघा, मला सांगा. फक्त पहिलं सेंटेन्स वाचायची, म्हणजे ही लीड लाईन वाचायची. वाचलं का? येस मॅम. हा, आता मी जे लाईन सांगते तेवढीच फक्त लाईन एकच लिहून घ्या. ऐका अगोदर. बायोडिग्रेडेबल पॉलिमर इज अ पॉलिमर which is degraded by naturally occurring microorganisms such as bacteria, fungus, algae. अजून एकदा सांगते. बायोडिग्रेडेबल पॉलिमर इज अ पॉलिमर which is degraded by naturally occurring microorganisms such as bacteria, fungus, algae. Can anyone tell me? निलेश लवटे. निलेश, मी आता काय बोलले सांगा बरं बघू. निलेश, हॅलो. येस मॅम. हा, मी आता काय बोलले सांगा बरं. जीआय पॉलिमर, बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे कसलं पॉलिमर? मराठीमध्ये सांगा. अंकिता, अजून एकदा सांगते, लक्ष द्या सर्वांनी, लक्ष द्या, मी कोणाला पण विचारणार आहे. बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे ज्याचं विघटन हे निसर्गामध्ये ऑलरेडी अस्तित्वात असलेले सूक्ष्मजीव करतात, त्याला बायोडिग्रेडेबल पॉलिमर असं म्हणायचं. सांगा बरं बघू. निलेश सांगा बरं. ज्याचे म्हणजे नॅचरल बॅक्टेरिया डिग्रेडेबल करतात त्यांना म्हणतात. हा, बायोडिग्रेडेबल म्हणजे ते आपोआप डिग्रेडेशन होतं, आपोआप विघटन होतं. समजा आपल्याकडे एक भाकरीचा तुकडा असेल आणि पडला असेल एक 8-10 दिवस, आपण त्याला काही न करता ते बॅक्टेरिया, फंगस जे असतात ते त्याला खायला चालू करतात. त्याचं डिग्रेडेशन त्या बॅक्टेरिया, फंगस करत असतात. तसं बायोडिग्रेडेबल पॉलिमर इज ए पॉलिमर विच इज डिग्रेडेड बाय, डिग्रेडेड म्हणजे विघटन होणे, डिग्रेडेशन म्हणजे विघटन होणे, which degraded by naturally occurring microorganism such as bacteria, fungus, algae is known as a biodegradable polymer. अंकिता सांगा बरं बघू. हॅलो अंकिता. खुशी सांगा. Yes, ma'am. हा, सांगा बरं बघू. Biodegradable polymers are the polymers which are degraded by the naturally occurring bacteria, microorganisms like a bacteria, ओके, गुड. fungus, and an algae. हेडिंग टाकला असेल तर खालच्या लाईनला द्या. नेक्स्ट लाईन. बायोडिग्रेडेबल पॉलिमर हा शब्द, बायोडिग्रेडेबल पॉलिमर, polymers, biodegradable polymers are polymer which is degraded, degraded, विघटन होणे. येत नसेल तर लिहायचं डिग्रेडेड. बायोडिग्रेडेबल पॉलिमर आर पॉलिमर विच इज डिग्रेडेड बाय नॅचरली ऑकरिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. ह्या लाईन मध्ये आहे बघा, नॅचरली ऑकरिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, डिग्रेडेड बाय नॅचरली ऑकरिंग मायक्रो ऑर्गॅनिझम सच ॲज बॅक्टेरिया, फंगाय, अल्गी.
बॅक्टेरिया, फंगाय, अल्गी. ओके. सिलेबस मध्ये काय पॉइंट आहे बघा बरं बायोडिग्रेडेबल पॉलिमरचा. वाचा बरं सिलेबस मध्ये. रीड इट. दीप्ती, खुशी, वाचा बरं बघू. Introduction, examples with application. इंट्रोडक्शन झालं. आता एक्झाम्पल आणि ऍप्लिकेशन फक्त पाहिजेत आपल्याला. लिहा इथं. ह्याच्यामधलंच पॉइंट आहे. एक्झाम्पल ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. एक्झाम्पल ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. एक्झाम्पल ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. पहिलं एक्झाम्पल लिहा. बायोपॉल. BIOPOL. BIOPOL. बायोपॉल. डॅश करा आणि नेक्स्ट लाईन लिहा. इट इज यूज फॉर मोल्डिंग. इट इज युज्ड फॉर मोल्डिंग. फार महत्वाचा पॉइंट आहे बरं का. त्याच्यावरती MCQs नक्की 101% असणार आहे. इट इज यूज फॉर मोल्डिंग म्हणजे साचा बनवण्यासाठी. साचा बनवण्यासाठी. फिल्म. FILM. फिल्म. एक्झाम्पल सांगा बरं मला फिल्मचं. फिल्म. प्लास्टिक फिल्म एखादं एक्झाम्पल सांगा. का माहित आहे तुम्हाला फिल्म म्हणजे काय ते. पातळ लेअर त्याला फिल्म असं म्हटलं जातं. पातळ लेअर असेल तर त्याला फिल्म असं म्हटलं जातं. मोल्डिंग, फिल्म, मेडिकल अँड वेटरनरी ऍप्लिकेशन. मेडिकल अँड वेटरनरी ऍप्लिकेशन. व्हॉट इज मीन बाय वेटरनरी? डू यू नो अबाउट वेटरनरी? हॅलो हॅलो. Yes, ma'am. वेटरनरी माहिती आहे? Yes, ma'am. सांगा बरं. वेटरनरी डॉक्टर्स वगैरे ऐकलं असेल की तुम्ही. जनावरांची ओके. ओके, त्याच्याशी रिलेटेडच टर्म आहे वेटरनरी ऍप्लिकेशन. मेडिकल अँड वेटरनरी ऍप्लिकेशन. वेटरनरी ऍप्लिकेशन. कशाचं ऍप्लिकेशन सांगितलं मी? ह्या बायोपॉलचं ऍप्लिकेशन सांगितलं. प्रश्न कसा पडेल? एकतर असं विचारलं जाईल बायोपॉल इज अ एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश पॉलिमर. खाली पर्याय असतील बायोडिग्रेडेबल पॉलिमर, प्लास्टिक, रबर, अजून काहीतरी असेल. तर हे कशाचे एक्झाम्पल आहे? बायोपॉल हा बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे एक्झाम्पल आहे. 2 नंबरचा पॉइंटला पॉलीकॅप्रोलॅक्टोन. हा 2 नंबरचे हेडिंगला पॉलीकॅप्रोलॅक्टोन. 1 नंबर आहे बायोपॉल, 2 नंबर पॉलीकॅप्रोलॅक्टोन. नेक्स्ट लाईन लिहा एरो करून. इट इज ब्लेंडेड. ब्लेंडेड म्हणजे च्या सोबत वापरणे. च्या सोबत वापरणे. ब्लेंडेड म्हणजे एखाद्या सोबत वापरणे. इट 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 कॅन बी ब्लेंडेड विथ. येत नसेल तर मराठीत लिहून घ्यायचं. ब्लेंडेड म्हणजे च्या सोबत वापरणे. इट इज ब्लेंडेड विथ. ABC हे एका पॉलिमरचं नाव आहे. ABS. ABS हे एका पॉलिमरचं नाव आहे. इट इज अ ब्लेंडेड विथ. कुणासोबत वापरला जातो? ABS. PVC हे पण पॉलिमरचंच नाव आहे. नायलॉन 6 सॉरी फक्त नायलॉन 6 एटसेट्रा टू मेक molded article. Molded article. Molded article.
म्हणजे काय, पॉलीकॅप्रोलॅक्टोन हा यासोबत वापरला जातो. PVC चे पाईप असतात, तुम्हाला माहित असणार एक्झाम्पल. तर ते तयार करत असताना त्याचं वस्तुमान वाढावं, भरपूर प्रमाणामध्ये तयार व्हावं म्हणून पॉलीकॅप्रोलॅक्टोन हा वापरला जात असतो. नेक्स्ट नंबर 3, स्टार्च. STARCH, स्टार्च डॅश फॉर्मेशन ऑफ फिल्म, FILM, फॉर्मेशन ऑफ फिल्म. नंबर 4, पॉलीलॅक्टिक ऍसिड. ओके. तुम्हाला ऑर्गन रिजनरेशन हा कन्सेप्ट माहिती आहे का रे? ऑर्गन रिजनरेशन, समजा एखाद्याला जन्मताना कानाचा बाहेरचा पार्ट नसेल, कानाचे बाहेरचा पार्ट नसेल, तर आपल्या पायाचा थोडासा स्किनचा थोडासा तुकडा काढून घेतला जातो आणि त्याच्यावरती 1-2-4 महिने त्याला रिजनरेशन करण्यासाठी ठेवलं जातं. त्याला फक्त आकार दिला जात असतो, त्या कानाच्या साच्यामध्ये त्याला ठेवलं जातं. म्हणजे दुसरा एक प्लास्टिकचा साचा बनवला जातो आणि त्याच्यामध्ये ती स्किन तिथे ठेवली जाते आणि मग काही दिवसानंतर ती आपल्या पायाचा किंवा स्किनचा जो तुकडा आहे तो ग्रो होतो आणि तो कुठल्या साच्यामध्ये टाकलेला आहे, तो कानासारखा प्लास्टिकचा साचा बनवलेला असतो, तिथे ठेवलेला असतो आपण. बरोबर ती स्किन कशाचा आकार घेते, त्या कानाचा आकार घेते आपल्या. अशा प्रकारचे ऑर्गन रिजनरेशन प्रोसेस असं म्हणायचं. ऑर्गन रिजनरेशन असं याची प्रोसेस असं म्हणायचं. आता एखादं बोट आपलं तुटून गेलेलं असेल आणि आपल्याला दुसरं बोट बसवायचं असेल तर बसवता येतं. कुठल्या मेथडनी? ऑर्गन रिजनरेशन या मेथडने. त्यानंतर हे काय सांगायची गरज नाही, सगळ्यांनाच माहित आहे, प्लास्टिक सर्जरी. माहिती आहे ना सर्वांना? ऐकून तर आहात. येस Yes, मॅम. ma'am. मग त्याच्यासाठी हे पॉलीलॅक्टिक ऍसिड वापरलं जात असतं. पॉलीलॅक्टिक ऍसिड हेडिंग लिहिलं का तुम्ही? पॉलीलॅक्टिक Yes, ऍसिड हेडिंग लिहिलं का? हा. नेक्स्ट Yes, लाईन ma'am. ला एवढंच फक्त लिहायचं. इट इज युजफुल फॉर organ regeneration. It is useful for organ regeneration, plastic surgery. Next, polyglycolic acid. फायनलचा पेपर सोडवताना ना रे, ही नाव आहेत का बायोडिग्रेडेबल पॉलिमरची, ती नावं एका कागदावरती एका खाली एक लिहूनच घ्यायची. ह्याच्यावरती MCQ पडणारच काय जरी असलं तरी. पॉलीग्लायकॉलिक ऍसिड याचा यूज कशासाठी केला जातो बघा, इथं आहे ऑर्गन रिजनरेशन, प्लास्टिक सर्जरी, ऑर्थोपेडिक ट्रीटमेंट हा नवीन शब्द आहे. ऑर्थोपेडिक ट्रीटमेंट म्हणजे काय? आपलं हाड मोडलेलं असेल, त्या हाड मोडलेल्या ठिकाणी असा आपण गावाकडे किंवा आपल्या भाषेमध्ये असं म्हणतात की रॉड टाकलाय, रॉड पाय मोडलाय तिथं रॉड टाकलाय. तर तो रॉड कशाचा बनवलेला असतो? हा पॉलीग्लायकॉलिक ऍसिडचा रॉड बनवलेला असतो. बोन वगैरे जर फ्रॅक्चर झालेले असतील तर त्या ठिकाणी रॉड टाकले जातात. ते रॉड कशाचे असतात? पॉलीग्लायकॉलिक ऍसिडचे असतात. त्यानंतर सर्जिकल सुटर्स म्हणजे काय? आता ऑपरेशन वगैरे झालेलं असेल
आणि आपण असं म्हणतो 4 टाके पडलेले, 10 टाके पडलेले, 5 टाके पडलेले, तर त्याचा जो दोरा असतो तो दोरा कशाचा बनलेला असतो? ह्या पॉलीग्लायकॉलिक ऍसिडचा बनलेला असतो. तुम्हाला असं वाटेल हे तर हार्ड आहे, हे सॉफ्ट आहे दोरा म्हणलं तर. प्लास्टिसायझर ऍड केले का लवचिकता वाढत असते, लवचिकता वाढवता येत असते. कशाची पण लवचिकता वाढवायची असेल तर वाढवता येते, फक्त काय टाकावं लागत असतं? प्लास्टिसायझर ऍड करावे लागत असतं. आर यू गेटिंग दिस 4 वर्ड? Yes, ऑर्गन ma'am. रिजनरेशन, प्लास्टिक सर्जरी, ऑर्थोपेडिक ट्रीटमेंट, सर्जिकल सुटर्स. लिहा पॉलीग्लायकॉलिक ऍसिड. दिले का हेडिंग? हा लिहा. लिहिली. Okay. It is useful for organ regeneration, comma, plastic surgery, comma, orthopedic treatment, comma, surgical suitors, Number 6, last. Polydioxane, POLY, polydioxane, polydioxane. Next line. It is useful in medical and agriculture. Agriculture. Next line. In agriculture, for mulching, 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 knitting, netting, etc. मॅडम हा बोला. आता सांगितलेलं काय मल्चिंग आणि मीटिंग NETT म्हणजे हे करण्यासाठी द्राक्षाचं वगैरे मल्चिंग वगैरे करतात बघा, द्राक्षाच्या बागेमध्ये वगैरे, त्याला मल्चिंग असं म्हटलं जातं. ओके. MCQs आहेत ह्या चॅप्टर वरचे, ते MCQs मी टाकलेले आहेत. आपले शेअर केलेली हे का त्याच्याला त्या ठिकाणी टाकलेले आहेत. कुठे सांगा बरं, कुठे टाकले जातात MCQs? डायरीमध्ये. हा, डायरीमध्ये टाकलेले आहेत. वाचा. कुणाला वाचताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर फोन करून विचारा, त्याचं उत्तर असं कसं आहे वगैरे. मी उत्तर वगैरे सिलेक्ट करून रेड करून त्याला पाठवलेले आहे. आता काही डिस्कस करत बसायची गरज नाही, कारण मी पाठवलेले आहे ते. ओके. नेक्स्ट आपण करोजन चॅप्टर बघूयात. हे कळालं का? कुणाला या चॅप्टर विषयी शंका आहे का? हॅलो. नो मॅम. नो मॅम. ठीक आहे. ओके. दुसरी स्क्रीन दिसायला लागली का रे तुम्हाला करोजन नाव असणारी?
Yes, ma'am. Yes, ma'am. लास्ट चॅप्टर. ऍक्च्युअल हा चॅप्टर किती नंबरचा आहे माहितीये का? पहिल्या सेक्शन मधला. लिहावरती तिथं नोटबुक मध्ये नवीन पेज घ्या. आणि थोडी मी माहिती सांगते, नीट ऐकायची. पहिल्या सेक्शन मध्ये कुठले कुठले चॅप्टर आहेत त्याची नावं लिहून घ्या. सेक्शन फर्स्ट मध्ये पहिला चॅप्टर आहे वॉटर. दुसरा चॅप्टर आहे लुब्रिकंट. आणि तिसरा चॅप्टर आहे करोजन. आता नेक्स्ट लाईनला लिहा. सेक्शन सेकंड. काय? सेक्शन सेकंड. पहिला चॅप्टर आहे फ्युएल. FUEL फ्युएल. दुसरा चॅप्टर आहे पॉलिमर. आणि तिसरा चॅप्टर आहे मॉडर्न अनालिटिकल केमिस्ट्री. मी चॅप्टरची नावं का सांगायला लागले ते नीट ऐका. पहिला सेक्शन आहे ना, तो 35 मार्काचा असणार आहे फायनलच्या पेपरला. आणि दुसरा सेक्शन आहे ना, तो पण 35 मार्काला असणार आहे. आणि ज्यावेळेस थेरॉटिकल पेपर होते, म्हणजे ऑफलाईन एक्झाम होती, तेव्हा मुलं अर्धा चॅप्टर वगैरे सोडून द्यायचे की नकोच, नाही केलं तर स्टडी चालते. पण आता तुम्हाला चॅप्टर सोडून देता येतील का रे? मॅडम आवाज ब्रेक होते तुमचा. ओके, आता येते का? आता येते? Yes, ma'am. हा. पहिला ज्यावेळेस ऑफलाईन पेपर असायचे त्यावेळेस अर्धा चॅप्टर वगैरे मुलं सोडून द्यायची. आता चॅप्टर सोडून देता येतात का रे? नाही. कारण MCQs टाईप आहे. अजिबात चॅप्टर सोडून देता येत नाही. आणि सगळ्या चॅप्टर मध्ये, आता सांगितलेल्या 6 चॅप्टर मध्ये सगळ्यात जास्त मार्काचं वेटेज असणारा हा चॅप्टर आहे. तुम्ही जर हा शेवटचा आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष केलं, अजिबात चांगले मार्क पडणार नाहीत. आणि वर्षानुवर्ष मुलं हा चॅप्टर मोठा आहे म्हणून त्याच्यातला अर्धा चॅप्टर सोडून देतात. आणि खूप MCQs, खूप क्वेश्चन त्याच्यामध्ये कंपल्सरीला वगैरे पडलेले असायचे. त्यामुळे मुलांना प्रॉब्लेम यायचे. आपण तसं सोडून वगैरे काही देणार नाहीत. चॅप्टर शेवटचाच राहिलेला आहे. फार व्यवस्थित याचा आपण स्टडी करणार आहोत आपण. किती 3 तर पॉइंट आहेत. सिलेबस लिहून घ्यायचा, म्हणजे परीक्षेच्या वेळेस लक्षात राहते आपलं काय राहिलंय, किंवा उत्तर बघून लिहिताना कळते हा पॉइंट कुठल्या पॉइंट मधला आहे, ते कशातला पॉइंट आहे कळते आपल्याला सिलेबस लिहिल्यामुळे. लिहून घ्या सिलेबस. बेसिक सिव्हिलचा सिलेबस किती राहिलाय रे? हॅलो. Yes, ma'am. बेसिक सिव्हिलचा सिलेबस किती राहिलाय? BCEचा सिलेबस किती राहिलाय पाटील मॅडमचा? बरं जाऊ द्या, मरू द्या. हे लिहून घ्या समोरचं.
झालं? नो मॅम. झालं मॅडम. सर्वांचं झालं का? येस मॅम. येस मॅम. ओके. करोजन कोणाचं होतं रे? मेटलचं होतं का नॉन मेटलचं होतं करोजन? मेटल. मेटलचं होतं. मेटल हा सॉलिड असतो का लिक्विड असतो? सॉलिड. सॉलिड. इथं एक शब्द दिसेल तुम्हाला, सॉलिड मेटॅलिक मटेरियल. ओके. एखादी वस्तू जर आज एखाद्या ठिकाणी ठेवलेली असेल, लोखंड वगैरे, लगेच अर्ध्या तासाने त्याचं करोजन दिसतं का? नो. नाही. म्हणून इथं स्लो शब्द आलेला आहे. ती जर वस्तू, ऍक्च्युअल करोजन म्हणजे काय असतं? करोजन म्हणजे लोखंडावरती फक्त येलोइश कलरचा थर येणं म्हणजे करोजन नाही. ते तर असतंच करोजन, पण त्याच्यात ते सोडून अजून फार मोठा कन्सेप्ट आहे त्याचा. एखाद्या धातूचा वरचा थर निघून जाणं त्याला करोजन असं म्हटलं जातं. धातूचा वरचा थर निघून जाणं, मेटलचा वरचा थर निघून जाणं त्याला करोजन असं म्हटलं जातं. थर निघून जाणं याला करोजन म्हणायचं. नीट ऐकायचं. मग एक लोखंडाचा तुकडा आहे, त्याच्यावरती ऍसिड टाकलं, ऍसिड, वरचा सरफेस निघून जातो की नाही? हॅलो हॅलो. Yes, ma'am. हा, एखादं कॉपरचं भांड असेल, आपण त्याला घासतो, त्याला पूर्ण एकदम स्वच्छ असा त्याचा ओरिजिनल कॉपरचा थर तयार होतो. म्हणजे याचा अर्थ काय? आपण वरचा थर काढून टाकत असतो. वरचा थर काढून टाकत असतो घासून. म्हणून तर आतला ओरिजिनल सरफेस हा वातावरणामध्ये एक्सपोज होत असतो. समजा कुठलाही मेटल असू द्या, त्याची आणि ऍसिडची रिएक्शन खूप फास्ट होत असते. मग जर समजा लोखंडावरती ऍसिड ओतलं तर त्याचा वरचा थर निघून जात असतो. मग लोखंडावरती किंवा धातूवरती ऍसिड टाकणं आणि त्याचा वरचा थर निघून जाणं, ही प्रोसेस ही फास्ट होत असते. म्हणजे करोजन ही प्रोसेस कधी स्लो होते तर कधी फास्ट होते. एकदा चालू झालेली प्रोसेस आपल्याला थांबवता येत नसते, सारखी चालूच असते ती प्रोसेस. म्हणून इथं कंटिन्युअस शब्द वापरला आहे. डिस्ट्रक्शन म्हणजे वरचा थराचा नायनाट होणं, नष्ट होणं, त्याला डिस्ट्रक्शन शब्द वापरलेला आहे. बघा,
स्लो और रॅपिड बट कंटिन्युअस डिस्ट्रक्शन म्हणजे वरचा थर निघून जाणं, नायनाट होणं वरच्या थराचा. स्लो और रॅपिड बट कंटिन्युअस डिस्ट्रक्शन ऑफ सॉलिड मेटॅलिक मटेरियल, सॉलिड मेटलचं बाय अनइंटेन्शनल ऍक्शन. सराउंडिंगना असं ठरवलेलं नसतं की आपल्याला मेटलचं करोजन करायचंय, आपोआपच ते करोजन घडत असतं. म्हणून एखादी गोष्ट मनामध्ये कुठलाही इंटेन्शन न ठेवता करणं त्याला अनइंटेन्शनल असं म्हणायचं असतं. अनइंटेन्शनल अटॅक कुणाचा होत असतो? सराउंडिंग मीडियमचा होत असतो, कडेच्या एन्व्हायरमेंटचा होत असतो, त्याला करोजन असं म्हणायचं. आता याच्यावरचा एमसीक्यूज काय पडणार? ही सर्व लाईन दिलेली असणार आणि इज नोन ऍज नेक्स्ट लाईनला करोजन. पहिलं मुलांना हे सगळं पाठ करावं लागत होतं, आता तसं नाही. तुम्हाला तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. स्लो और रॅपिड शब्द दिसला आणि डिस्ट्रक्शन दिसला की ती डेफिनेशन कशाची असणार आहे? करोजनची असणार आहे. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा, कळालं का सर्वांना? स्लो और रॅपिड बट कंटिन्युअस डिस्ट्रक्शन ऑफ सॉलिड मेटॅलिक मटेरियल बाय अनइंटेन्शनल ऍक्शन ऑफ सराउंडिंग मीडियम इज नोन ऍज करोजन. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, आज संध्याकाळपर्यंत ज्याचा असाइनमेंट येईल कुठल्या चॅप्टरची? पॉलिमरची, त्यांचीच फक्त अलाउड केली जाईल. त्यांचीच फक्त असाइनमेंट मी कन्सिडर करणार आहे. त्या लिहिलेल्या वहीच्या डायरेक्ट अपलोड करायची, लिहिलेल्या वहीचे फोटो काढून. लक्षात आलं का सर्वांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. आज असाइनमेंट पाठवायची, फक्त रात्री 10 वाजेपर्यंत आलेल्या असाइनमेंट कन्सिडर केल्या जातील. ओके. आणि ह्या पण चॅप्टरचा असाइनमेंट तशीच लिहायची आहे, तो चॅप्टर फोटो काढायची आणि अपलोड करून टाकायचा. सेपरेट असाइनमेंट लिहित बसत टाइमपास करत बसायची गरज नाही. ओके. डेफिनेशन तेवढी लिहा आणि आपण इथं थांबूयात. आणि सर्वांनी अटेंडन्स टाकायची, कारण 63 मेंबर प्रेझेंट आहेत, 46 मेंबरने फक्त टाकलेले आहे अटेंडन्स. करोजनची डेफिनेशन लिहा. मॅडम डबल टाका टाकलेली. काय? हॅलो, हा बोला. 5 मिनिटं अधूर टाकलेली अटेंडन्स, आता डबल टाकू? नको नको नको, असतीच की 5 मिनिट अगोदर टाका. मॅडम असाइनमेंट नंबर किती द्यायचा? आता जसे चॅप्टर शिकवलेले आहेत ना राजांना, तसा असाइनमेंट नंबर द्या. 5th. हा, कुठली आपला तो आता झालेला पॉलिमर चॅप्टर 5 नंबरला घेतलेला आहे. 5 नंबर असाइनमेंट म्हणा त्याला. लिहिली का डेफिनेशन? ला डेफिनेशन किती बघा, 13 पानाचाच चॅप्टर आहे, फक्त 13 पेजेस आहे. तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत असेल. ते जे 13 पेजेस शिकून संपले की संपला चॅप्टर. ओके, we'll stop here.